माझ्याशी असं वागताल म्हणून? काय कमी केलं होतं सांगा ना, माझ्या प्रेमात काय कमी होतं म्हणून तुम्ही वृंदा बरोबर? अहो सुवर्णाताई तू गप्प बस. माझा प्रसाद काय रस्त्यावर पडलेला नाहीये. अरे माझ्या प्राचीचं लग्न व्हायचंय ना अजून. लोक काय म्हणतील? ही अशी पाय घसरलेली सून यांनी ठेवून घेतली आहे घरात, तर यांची पोरगी कशी असेल? प्रसाद, माझ्या मैत्रिणीचा नवरा वकील आहे. तुला आणि सुवर्णाला नाही घटस्फोट मिळवून दिला ना, तर नाव नाही सांगणार कांता चोरगे. सासूबाई, तुझ्यासारख्या हलकट माणसाच्या तर मला नादीच लागायचं नाही. माझ्यावर असे गलिच्छ आरोप करू नका. ठीक आहे सरू, एक्झॅक्टली असंच झालं. आम्ही दोघे आतमध्ये बोलत असताना वृंदाला चक्कर आल्यासारखं झालं, म्हणून मी सावरायला गेलो. तेवढ्यात सुवर्ण आलंय. नाटक करते ती. सुवर्णाने रंगे हात पकडलं ना, मग सहानुभूती नको मिळवायला म्हणून चाललंय हे. बस झालं, बस. खूप ऐकून घेतलं मी आता. नाही, मी ठरवलं होतं की मला जी गोष्ट माहिती ना, ती गोष्ट फक्त तुम्हालाच सांगून तुम्हाला ब्लॅकमेल करायचं. आपल्याकडे नानुमल शेठ जेवायला आले होते. तेव्हा त्यांचं संपूर्ण जेवण वृंदाने कांदा आणि लसणाशिवायच केलं होतं. पण यांनी कांता चोरगेनी त्यात कांदा लसूण टाकला. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. कांता, हॅलो. कुठे? मी प्राची बोलतीये. ए प्राची, मला उगाच टाइमपासला फोन नको करत जाऊ, मी कामात असतो. बघा हरीश, नंतर मग परत म्हणू नको की मी तुला सांगितलं नाही. मला वृंदाबद्दल काहीतरी सांगायचंय तुला. वृंदाबद्दल काय झालं? आहे काहीतरी खास, इम्पॉर्टंट. ठीक आहे, मी आलो लगेच. कांता, हा जे सांगतोय ते सगळं खरं आहे? सबशेल खोटा बोलतोय तो. मी का खोटं बोलू बाबा? तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा नानुमल शेठना घेऊन दुकानावरती गेलो, आणि हा जो काही तुमचा बिझनेस तुमच्या हातातून निघून गेलाय ना, तो वृंदामुळे नाही, सासूबाईंमुळे. काय सासूबाई? जेव्हा तुम्ही एकमेकांच्या मिठीत होतात. बस कांता, काय बोलतेस? चल रे, निघ तू. एक मिनिट. खरं काय आणि खोटं काय ते आत्ताच सिद्ध होईल. सुवर्णाताईच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या भाऊजी की जेवणात कांदा लसूण आईनीच घातला होता म्हणून. मी जे बोललो ते 100% खरं आहे. मी सुवर्णाची शपथ घेऊन सांगतो, वृंदानी बनवलेल्या जेवणात कांता चोरगेनीच कांदा आणि लसूण घातला होता. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. कांता, आता अहो असं काय करता? हा कसा आहे माहिती नाही का तुम्हाला? किती खोटारडा आहे ते. खोटी शपथ घेतो तो बायकोची. अहो नकोशी झाली ती त्याला. चले, चल चालता हो, चल निघ इथून. हे इथून गेले तर मीही जाईन यांच्या बरोबर. ठीक आहे, आपण असं मानून चालूयात की भाऊजी खोटं बोल. मानूया? मानूया काय मानूया? तो खोटच बोलतोय. ठीक आहे, भाऊजींनी एक वेळ सुवर्णाताईची खोटी शपथ घेतली असेल, पण तुम्ही तर खरं बोलताय ना. मग तीच गोष्ट प्रसादच्या डोक्यावर हात ठेवून सांगा. सांगा सगळ्यांना की जेवणात कांदा लसूण तुम्ही मिसळला नव्हता. भाऊजी जे बोलतायत ते खोटं बोलतायत हे सगळं सांगा, पण प्रसादच्या डोक्यावर हात ठेवून, आणि तेही आत्ताच्या आत्ता